सडक, बिजली, पाणी या मूलभूत सुविधा मागण्याची गरज आता नागरिकांना पडणार नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं दमदार नेतृत्व भारताला लाभलं आहे. 2024मध्ये मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा. खासदार धनंजय महाडिक यांनी केले गडिंग्लजमध्ये आवाहन. परंतु प्रत्येक निवडणुकीला आपल्या समोर यायचं आणि लोकांना जी मूलभूत गरज आहे, ही सगळ्या मूलभूत सुविधा आहेत, या मूलभूत सुविधा मिळण्यासाठी लोकांना आश्वासित करायचं की या निवडणुकीनंतर आम्ही देऊ, या निवडणुकीनंतर आम्ही देऊ. अशा अनेक निवडणुका झाल्या, परंतु खऱ्या अर्थानं आता तुम्हाला सडक, बिजली, पाणी हे मागायची आवश्यकता पडणार नाही, कारण प्रधानमंत्री मोदींसारखा एक नेतृत्व आपल्याला या भारत देशाला मिळालेलं आहे, ज्याने खऱ्या अर्थानं लोकांच्या गरजा ओळखण्याचं काम केलं आणि त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघा, आज हा पाण्याचा विषय, पाणी कधी आजपर्यंत काँग्रेसला त्याची दया आली नाही, परंतु प्रधानमंत्रींची अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे, योजना आहे, जल जीवन मिशन अमृत, या अमृत आणि जल जीवन मिशनच्या माध्यमातून त्यांनी 14 साली 2014ला पहिलं भाषण ज्यावेळी लाल किल्ल्यावर केलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की हर घर नल हर घर जल. आता आम्हाला वाटलंय कसं शक्य आहे, हा भारत देश एवढा मोठा, 140 करोड लोकसंख्या, एवढा मोठा विस्तृत असा, 6.5 लाख जिल्हे, 6.5 लाख गावं असणारा, परंतु या 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर ही वस्तुस्थिती प्रत्यक्षात आता आलेली आहे. आणि या देशामधल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक घरामध्ये, तुम्ही तर सगळी शहरात राहताय, ग्रामीण भागातली काही लोक असतील तर विचारून बघा, ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रत्येक गावामध्ये जलजीवन योजना सुरू आहे. आणि नुसत्या गावामध्ये नाही, वाड्या वस्त्यांवर राहणारी, जी मळ्यात राहणारी लोक आहेत, त्यांच्या घरापर्यंत सुद्धा पाण्याचं कनेक्शन देऊन माझ्या भगिनीला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, ही प्रधानमंत्रींची, मोदींची यंत्रणा आहे, ती आता सत्यात उतरताना आपल्याला दिसते. एवढंच नाही, कधी आपण पाहिलं असेल की पेपर पिक्चरला जातो आपण, थिएटरमध्ये गेल्यावर तिथं जाहिरात येते, सिगरेट पिना सेहत के लिए हानिकारक, आणि मग सगळ्या जाहिराती बघतो, ते कापलेलं बघतो, माझं हे झालं, माझा संसार उजडला. सिगरेट पिऊ नका, कारण धूर गेला तर तुमची फुफ्फुसं खराब होतात. तंबाखू खाऊ नका, याची जाहिरात आपण बघतो, परंतु कधी 70 वर्षामध्ये हा विचार झाला नाही की एक ग्रामीण भागातली आमची महिला ज्यावेळी चुलीवरचं दुपारचं 1 वेळचं जेवण करते, 10 सिगरेटचा धूर तिच्या पोटात जातो, फुफ्फुसात जातो, याची काळजी कोणी केली नाही. त्याची काळजी प्रधानमंत्री मोदींनी केली. आणि आज देशभरामध्ये 10 करोड महिलांना घरामध्ये उज्ज्वला गॅस योजना देण्याचं काम केलं. 10 करोड. परवा राम मंदिराचा जो कार्यक्रम झाला, त्या दिवशी 10व्या करोड महिलेच्या घरामध्ये, स्वतः तुम्ही सगळ्यांनी टीव्हीला बघितलं असेल, किती सामान्य कुटुंबातली ती महिला होती, तिच्या घरामध्ये जाऊन सिलेंडर देण्याचं काम केलं. आपल्या देशामध्ये शौचालय नव्हते, 12 करोड घरांमध्ये आज केंद्र सरकारच्या वतीनं शौचालय देण्यात आलं. ज्यावेळी प्रधानमंत्री महोदयांनी लाल किल्ल्यावरून सांगितलं की हम आपको टॉयलेट देंगे, शौचालय देंगे, त्याला इज्जत घर नाव दिलं, त्यावेळी सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी खिल्ली उडवली. हे म्हणले टॉयलेट बांधून कुठं विकास होत असतो का? परंतु आज माता भगिनींनो विचार करा, 12 करोड घरामध्ये ज्यावेळी टॉयलेट गेलं, याचा अर्थ काय? 12 करोड घरामध्ये शौचालय नव्हते. काय अवस्था होत असेल त्या घरच्या महिलेची? पुरुषांचं ठीक आहे, पण महिलेनं काय करायचं? त्याची गरज आजपर्यंत कधी ओळखली नाही, ती प्रधानमंत्री महोदयांनी ओळखली आणि ती टॉयलेट देण्यात सुद्धा काम केलं. एवढंच नाही, म्हणजे जे काय करता येईल ते सगळ्यात जास्त महिलांना देण्याचं काम केलेलं आहे. आज भारत देशामध्ये 4 करोड 10 लाख लोकांना पक्क कॉन्क्रीटचं घर PM आवास योजनेतनं दिलेलं आहे. त्यातली 70% घरं याच्या किल्ल्या महिलेच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. ती घरं महिलेच्या नावावर केलेली आहेत. 70% घरं महिलेच्या नावावर. आणि तुम्ही बघितलं असलं, आता 33% आरक्षण सुद्धा तुमचं आलेलं. तुमच्यातले कोणतं आमदार, खासदार, कोणी नगरसेवक काही होऊ शकेल. आज आम्ही वर आहे, उद्या आम्ही खाली बसणार, तुम्ही वर बसणार, कधी महिने तुम्ही वर असणार, आम्ही खाली असणार. हे भविष्यात ट्रिपल तलाक सारखा कायदा केला. अनेको पद्धतीनं महिला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून हे सरकार काम करते. आणि एवढंच नाही तर आपण बघितलं असेल, कोविड नंतर परिस्थिती देशाची, या सगळ्या देशांची परिस्थिती खालावत असताना भारत देशाची मात्र प्रगती होत राहिली. त्याचं कारण असं
की आपल्या देशामध्ये सर्वच्या सर्व लोकांना, जवळजवळ 80 करोड लोकांना विनाशुल्क रेशन देण्याचं काम प्रधानमंत्री महोदयांनी केल्याने घराघरामध्ये प्रत्येक महिन्याला रेशन पोचतंय. जगामध्ये एवढी मोठी योजना कुठेही नाही, फक्त भारतामध्ये आहे. आणि त्यामुळे आपल्या देशातल्या लोकांची उपासमार झाली नाही. आपल्या देशातल्या लोकांना 140 कोटी लोकांना वॅक्सिन देऊन आपल्याला सुरक्षित केलं. आपल्या देशातल्या लोकांच्या आरोग्याची काळजी, आभा कार्ड सारखा आता आयुष्यमान भारत कार्ड प्रत्येक घराघरामध्ये दिलेलं आहे. आज 55 करोड लोकांना या आयुष्यमान भारत कार्डच्या योजनेच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये कुणीही आजारी असेल आणि कसलेही ऑपरेशन असेल तर 5 लाख रुपये त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला औषधाचा खर्च सुद्धा जातो. आणि यामध्ये आता साहेब सांगतायत या आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सगळ्या देशात कागल मतदारसंघ, तुम्ही सगळ्यातच साहेब पहिलं पुढं आहे. फक्त यात आता आयुष्यमान भारतचं काय घेतलं, सगळ्यातच पुढं आहे. तुम्ही रस्त्यात पुढं आहे, तुम्ही वीज देण्यामध्ये पुढं आहे, स्टेडियम बांधण्यामध्ये. मी ऐकलं आता गडिंग्लजमध्ये तुम्ही स्टेडियम बांधायला लागलाय, म्हणजे सगळ्यातच पुढं आहे. या शहराला आता भव्य दिव्य स्वरूप देण्याचं काम साहेब करताय, देशात एक नंबर. आणि हे सगळं होत असताना एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करायचा, मी फार वेळ बोलणार नाही कारण दोन्ही नेते बोलणार आहेत. एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा, हे सगळं करत असताना हे सगळं पारदर्शक होतंय. या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा डाग पडला नाही. श्वेतपत्रिका निघाली, तुम्ही बघितलं असेल. 2004 ते 2014 काँग्रेस आणि युपीएच्या काळातलं त्यावेळेचं सरकार आणि 2014 ते 2024 एनडीएच्या काळातलं सरकार, याची श्वेतपत्रिका काढण्यात आली. काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही बघितलं 2G घोटाळा, 3G घोटाळा, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, खनिजा घोटाळा, ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा, डेक्कन हेराल्डचा घोटाळा. आणि आकडे बारके नाही, 10,000 कोटी, 20,000 कोटी, 50,000 कोटी, 1.5 लाख कोटी, असले सगळे आकडे आपण ऐकले की आपले डोळे पांढरे व्हायची पाळी आली. आपण ती आकडे बघायची बंद केलं होतं. परंतु आता हे जे सगळं बघितलं, हे सगळे पैसे आता कुठल्याही पद्धतीनं भ्रष्टाचार मुक्त पद्धतीनं लोकांच्या खात्यावर दिले जातात. प्रधानमंत्री मोदीजींनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलं की जनधन खाते उघडा म्हणून सांगितलं देशातल्या लोकांना. काँग्रेसनं गावागावामध्ये जाऊन टीका करायला सुरुवात केली, लोकांना सांगायला सुरुवात केली की हा देश गरीब देश आहे. या देशामधला नागरिक सकाळी कामाला गेला तर त्याची संध्याकाळी चूल पिटते, तो कसा बँकेमध्ये खातं काढणार. लोकांना जाऊन गावागावामध्ये सांगितलं की बँकेमध्ये खातं काढू नका, हे मोदी तुमच्या खात्यातले पैसे काढून घेतील. अशा पद्धतीने अपप्रचार केला. परंतु आज काय परिस्थिती आहे, आज 55 करोड लोकांनी बँकेमध्ये जनधन खातं उघडलेलं आहे. 55 करोड म्हणजे 55 करोड लोकांची बँकेत खातीच नव्हती. पिठाच्या डब्यात आणि तांदळाच्या डब्यातच सगळा व्यवहार आणि कारभार चालला होता. आणि हे सगळं केल्यामुळं काय झालं, स्वतः स्वर्गीय राजीव गांधीजी जे काँग्रेसचे पूर्व प्रधानमंत्री होते, त्यांनी एका भाषणात जाहीरपणानं सांगितलं होतं की मी ज्यावेळी दिल्लीवरून 100 रुपये पाठवतोय, लाभार्थ्याला फक्त 15 रुपये मिळतात, 85 रुपये कुठं जातात मला माहीत नाही. कोणी सांगितलं होतं? काँग्रेसचे स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधीजी यांनी स्वतः जाहीर भाषणात सांगितलं होतं. हे 85 रुपये कुठं जात होते. धीरज साहू नावाचा एक खासदार परवा सापडला, तुम्ही बघितला असेल. 9 तिजोऱ्या भरून नोटा, 140 मशीन नोटा मोजायला आणले, 40 मशीन बंद पडले. 8 दिवस नोटा मोजते, नोटा मोजून संपल्या नाहीत. काँग्रेसचे खासदार. वेस्ट बेंगालमध्ये एक मंत्री, शिक्षण मंत्री, डोक्यापेक्षा उंच नोटांचा ढिगारा त्याच्या घरामध्ये सापडला. म्हणजे हे पैसे कुठं जात होते आज आपल्या लक्षात येते. परंतु आज डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून हे सगळे पैसे, एकही पैशाचा फरक न पडता 11 वाजता तिथं बटन दाबलं की 11:15 वाजता तुमच्या खात्यावर 100% पैसे येतात. हे डिजिटल प्रणालीचा वापर करून हे सरकार काम करतंय. कुठेही भ्रष्टाचार नाही. कुठेही तुम्हाला तलाठीकडे जावा, तहसीलदारकडे जावा, प्रांताकडे जावा, कलेक्टरकडे जावा, आमदारकडे जावा, खासदारकडे जावा, कुणाचाही वशिला लागत नाही. थेट खात्यावर अनुदान, शौचालय अनुदान असू दे, बचत गटांचं अनुदान असू दे, योजनेचं अनुदान असू दे, PM किसान सन्मान निधी, शेतकऱ्यांच्या खात्यावर मला वाटतं आजच पैसे जमा झाले.
शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतात, कुणाला लोणी लावायला लागत नाही, कुणाकडे अर्ज घेऊन जायला लागत नाही, थेट खात्यावर पैसे येतात. असा चोख कारभार करणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे. आपलं भाग्य आहे की आज भारताची उंची जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेमध्ये जगात 5व्या क्रमांकावर भारत देश आलेला आहे. आणि प्रधानमंत्री मोदींनी संकल्प केलेला आहे की 2027 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर नेणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की या अशा नेत्याला 3ऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड ताकदीनं मतदान करून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचं विकसित भारतचं संकल्प स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी राहूया एवढी नम्रतेची विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित असणारे पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की एवढ्या छोट्या शहराला एवढं मोठा निधी, मला वाटतं या शहरानं पहिल्यांदा एवढा मोठा निधी बघितला असेल साहेब. 55 करोड रुपयेचा निधी पहिल्यांदा बघितलेला आहे. आणि मी आपल्याला विनंती करतो साहेब, हे शहरं वाढत चाललेले आहेत, उपनगरं वाढत चाललेले आहेत. किरण कदम साहेबांनी तिथं आता प्लॉटिंग केलेलं आहे, खनगावेंनी प्लॉटिंग केलेलं आहे, त्यांच्या नगऱ्या वाढत चाललेल्या आहेत. तर यासाठी मास्टर प्लॅन करणं गरजेचं आहे. मास्टर प्लॅन करून मी मध्यंतरी सीओ साहेबांनी फोन केला होता की आता संकेश्वरचा आणि हा रस्ता आता गडकरी साहेबांनी आपल्याला दिलेला आहे, आंबोलीला जाणार आहे. तो रस्ता शहराच्या बाहेरून गेला पाहिजे, गडिंग्लज शहराच्या बाहेरून, आजरा शहराच्या बाहेरून गेला पाहिजे. त्यासाठी आपण प्लॅन करा, प्रपोजल द्या. नुसतं आम्हाला सांगून चालणार नाही, त्याचं प्रपोजल सीओ साहेब आपल्याला तयार करून द्यावं लागेल. पुढची निधीची तुम्ही चिंता करू नका. मी आणि संजय दादा दिल्लीमध्ये गडकरी साहेबांचा शर्ट धरून कसल्याही परिस्थितीत तुम्हाला निधी आणून देतो, मी तुम्हाला ग्वाही देतो. या भव्य दिव्याच्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल सर्व संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.